धोधो कोसळला तो, धोधो कोसळला तो, वावरातलं उभं पीक आडवं केलं, वावरातल्या पिकाला कसंच उरला नाही. आशेनं अपेक्षेनं चाळीत ठेवलेल्या कांद्याला भावच राहिला नाही. निर्दयी वागण्याचा सरकारचा हेवा आता तो निसर्गही करतोय. निर्दयी वागण्याचा सरकारचा हेवा आता तो निसर्गही करतोय. पितृपक्षात आजोबाचं श्राद्ध घालायचं सोडून तरुण पोरग आपल्या बापाचं 13व घालतोय. काल धाब्यावर ठेवलेल्या अन्नाच्या ताटाला कावळाही शिवला नाही. काल धाब्यावर ठेवलेल्या अन्नाच्या ताटाला कावळाही शिवला नाही. स्वप्नात येऊन बाप म्हणतो, मी मतदान केलेल्या सरकारचं जोपर्यंत 13व घालत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता लागणार नाही. आजोबा जे कारण सांगून मेला ना तेच कारण सांगून बापही मेला. आजोबा जे कारण सांगून मेला ना तेच कारण सांगून बापही मेला. नजर बापाच्या फोटोकडे, हात मात्र तरुण पोराच्या अंगावर टाकत ती रात्रभर जागते. काळी आई आणि दुःखानं काळी ठोण पडलेली आई फक्त टाहो फोडते. पिढीजात श्रीमंती असणाऱ्यांकडे देवाभाऊ तुम्ही न बोलवता जात असाल. पिढीजात श्रीमंती असणाऱ्यांकडे देवाभाऊ तुम्ही न बोलवता जात असाल. पिढीजात आत्महत्या करणाऱ्या कुटुंबांना एकदा भेटून जा. 1500 रुपये देऊन 50 वर्षाच्या माझ्या आईचा संसार तुम्ही उद्ध्वस्त केलाच आहे. मत मागायला आलात ना तसं माझ्या आईचा शाप आणि तळतळाट घ्यायलाही येऊन जा. वावरात पेरणी केल्याशिवाय वावर हिरवं होत नसतं. वावरात पेरणी केल्याशिवाय देवाभाऊ वावर हिरवं होत नसतं. मतदार फासावर लटकत असताना रणशिंग निवडणुकीचं देवाभाऊ फुंकायचं नसतं. असेल तुमची 56 इंचाची छाती म्हणून काय झालं? देवाभाऊ असेल तुमची आणि तुमच्या नेत्यांची 56 इंचाची छाती म्हणून काय झालं? त्या छातीच्या इंचभर खाली तुम्हालाही आणि माझ्या शेतकरी बापालाही पोट आहे हे विसरायचं नसतं. तुम्हाला नसेल वेळ म्हणून काय झालं? अहो, ज्या अज्ञातानं तुमच्या कोट्यावधीच्या जाहिराती लावल्या त्याला तरी बांधावर पाठवलं असतं. देवाभाऊ, नव्हता तुम्हाला वेळ तर ज्या अज्ञातानं तुमच्या कोट्यावधीच्या जाहिराती लावल्या त्याला तरी बांधावर पाठवलं असतं. अहो, आम्ही त्याचं नाव गुलदस्त्यात ठेवलं असतं. फक्त आमचं सरकार निर्दयी आहे. कोट्यावधीची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल का एवढंच आम्ही त्यांना विचारलं असतं. नाही कोणासाठी पण होर्डिंगवरनं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पाहतायत म्हणून तरी बांधावर येऊन जा. अहो, नाही कोणासाठी पण उंच उंच लावलेल्या होर्डिंगवरनं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पाहतायत म्हणून तरी येऊन जा. कोट्यावधींच्या जाहिराती तर तुम्ही दिल्याच आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकारचा आदर्श घेत शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय जाहीर करून जा. नावात देव आहे, देवच राहा. नावात देव आहे, देवच राहा. माझ्या शेतकरी बापासाठी यम होऊ नका. आदरणीय पंतप्रधानांची 75वी साजरी केली.